प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। आजचा विषय आहे प्रेम। खरं तर संतांचा सर्वात महान दागिना जर मोठा दागिना जर कोणता असेल तर तो म्हणजे प्रेम। म्हणून म्हटलं जातं की पोती पडपड जग मोहा पंडित भया ना कोय, ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय। तुम्ही कितीही वेदवेत्ता असा, अभ्यासक असा, गाडे अभ्यासक असा, पण तरी सुद्धा तुमच्यामध्ये प्रेम नावाचा जर गळ्यामध्ये दागिना नसेल तर तुमचं ते सगळंच व्यर्थ आहे। कारण लव इज गॉड अँड गॉड इज लव। हे कधी कळतं? जेव्हा मनुष्याला जाणीव होते की वर्ल्ड इज स्टेज, लाईफ इज ड्रामा, मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर। जेव्हा मनुष्याला समजतं की हे संपूर्ण विश्व एक रंगमंच आहे आणि आपलं जीवन त्या रंगमंचावरचं नाटक आहे आणि त्या नाटकामधले आम्ही फक्त कलाकार आहोत आणि ती कला सादर करत असताना कधी कुणाला ओके म्हणायचं आणि कधी कुणाला कट म्हणायचं हे त्या प्रभू परमात्म्याच्या हातात आहे। या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मग मनुष्य प्रेमाने जीवन जगतो, मस्तीने जीवन जगतो। म्हणून एवढंच म्हणेन की जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना यूं समझ लो वो जबरदस्ती जिंदा है। आनंदानं जगा, मस्तीनं जगा, पण मस्तीनं जगत असताना कुस्तीनं कधीच जगू नका, तर प्रेमाच्या आणि परमानंदाच्या मस्तीनं जगा। म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की तुम्हाला प्रेम कसं जगतात आणि कशा बरोबर खातात हे जर पाहायचं असेल तर नक्की एकदा संत निरंकारी मिशनच्या समागममध्ये येऊन भेट द्या। प्रेम कशाबरोबर खातात, कसं जगतात हे तुम्हाला प्रॅक्टिकली पाहायला मिळेल। कारण तिथे शिकवलं जातं, मॅन हॅज लर्न टू फ्लाय इन द स्काय लाईक ए बर्ड, मॅन हॅज लर्न टू लिव्ह लाईक ए फिश इन वॉटर, बट मॅन हॅज नॉट लर्न टू लिव्ह लाईक ए मॅन। मनुष्य हा पक्षाप्रमाणे हवेत स्थलांतर करायला शिकलेला आहे, मनुष्य हा माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकलेला आहे, परंतु मनुष्य हा माणसाप्रमाणे माणसात वागायला शिकला नाही। आणि तीच शिकवण घेऊन संपूर्ण विश्वाला निरंकारी मिशन आवाज देते कि तुम कुछ भी बनो मुबारक है, पर पहले बस इंसान बनो। आणि माणूस तेव्हाच बनतो जेव्हा त्याच्यामध्ये प्रेमाचा झरा वाहतो। अहो, जगासाठी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतूमध्ये जग जगत असतं, पण संतांमध्ये ते तिन्ही ऋतूमध्ये एक ऋतू कायम असतो, तो मध्ये संतांमध्ये असतो, तो ऋतू म्हणजे जिव्हाळा। आणि तो जिव्हाळा ऋतू हा संतांमध्ये कायमच असतो, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये। आणि तो जिव्हाळा जर असेल तर खरंच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एक शाहीर म्हणतो, इमारत बनवायला वेळ लागत नाही, घर बनवायला वेळ लागतो। कारण घर बनवण्यासाठी खरा मेळ लागतो आणि तो मेळ बनवण्याचं सगळ्यात मोठं औषध टॉनिक म्हणजे प्रेम आहे। आणि ते प्रेम, ते टॉनिक वाटण्याचं मेडिकल म्हणजे जगामध्ये संत निरंकारी मिशन आहे। प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी।